सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपण नागपूर येथील सोमवारी क्वार्टर गणेश मंदिराजवळ एक कोल्हे परिवार राहतो आणि त्यांच्या घरी समर्थ लहानूजी बाबांचे मंदिर आहे। लहानूजी महाराज मंदिर, सोमवारी क्वार्टर 29/1 नागपूर असा त्यांचा ॲड्रेस आहे, पत्ता आहे। आणि बाजूलाच हे गणेश मंदिर लागलेलं आहे। गणेश मंदिरचा ॲड्रेस जर आपण लक्षात ठेवला तर अगदी सहज हा ॲड्रेस आपल्याला मिळतो सोमवारी क्वार्टरमध्ये। हे अतिशय सुंदर असं गणेश मंदिर आहे। गणेश मंदिर म्हटलं म्हणजे कोल्हेचं घर लागूनच आहे। आणि आपल्यासोबत आता कोल्हे काकू आहेत। कोल्हे काकू आपल्याला लहानूजी बाबांचे जे अनुभव आहेत त्यांना, आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी बाबाजी विराजमान आहेत मंदिरामध्ये, तर त्यांना आलेले त्यांच्या जीवन प्रवासातील त्या अनुभव आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहे। प्रत्यक्ष विराजमान आहेत कोल्हे काकूकडे समर्थ लहानूजी बाबा, आणि स्वर्गीय श्री नारायणरावजी कोल्हे त्यांचा फोटो इथे आहे। हे बाबांचे परमभक्त, वयाच्या 10 वर्षापासून त्यांनी बाबांची सेवा केली आहे आणि बाबांनाच त्यांनी गुरु मानलं आहे। आणि आज प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबा त्यांच्या घरी मंदिरामध्ये विराजमान आहे। काकू जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानूजी। सर्वात आधी तुझं संपूर्ण नाव सांग। लक्ष्मी नारायणराव कोल्हे। मूळच्या राहणाऱ्या कुठल्या आहे तुम्ही? आम्ही नागपूर। नागपूर, सोमवारी क्वार्टर नागपूरच्याच आहे। हो। तर तुम्ही बाबांना पाहिलेलं आहे। हो। साधारणतः कोणत्या वर्षी दर्शन घेतलं तुम्ही बाबाजीचं? आम्ही दर्शन हर वर्षी जातच होतो। हो, नाही सगळ्यात पहिले लग्न झाल्यावर कधी घेतलं? नाही, लग्न झाल्यावर तर ते आम्ही आमचे बाबाजी तिथेच राहत होते वरखेडला, गुरु कांडलकर महाराज वरखेडचे। हा, तर त्यांच्याकडे राहत होते। तर लग्न झाल्यावर मी तरी 71च्या तर बाबाजीलाच पाहिलं। महानिर्वाण त्याच्या पहिले पाहिलं तुम्ही? 65-66 मध्ये पाहिलं, त्यावेळेस पाहिलं। तेव्हापासून तुम्हाला बाबाजीची भक्ती आहे। म्हणजे तुमचं माहेर वरखेड होय काय? नाही, माहेर आमचं नागपूर आहे। नागपूर आहे। हो, सासूरवाडी कडमेश्वर होतं। अच्छा। हा, मग इथं कामानिमित्त आले, तर रोजगारानिमित्त इथं स्थायिक झाले सोमवारी क्वार्टर नागपूरला। आणि आज बाबाजी सुद्धा विराजमान आहे तुमच्याच घरी। पहा, आणि तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचे जे काही तुमच्या जीवन प्रवासामध्ये अनुभव आहे, तुमच्या मालकांनी तुम्हाला सांगितलेले, आणि तुम्ही दोघं सोबत असतानाचे अनुभव, आणि त्यांचे अनुभव आणि तुमचे अनुभव, असे थोडक्यात लहानूजी स्वानुभव या चॅनलला युट्यूबवरच्या तुम्ही सांगा। आता आम्हाला बाबाजीची सेवाच होती पहिलेपासून। हो हो। आम्ही काही दुसऱ्याला मानत नव्हतो। आमच्या घरी मुलं बाळ नव्हते तेव्हा बी आम्ही बाबाजीकडे जातच होतो। झाल्यावर बी आम्ही दरवर्षीची एक फेरी बाबाजीकडे। म्हणजे लग्न झाल्यावर मूलबाळ लवकर नाही झाले लवकर, पण पहिले जातच होतो। आमच्या घरच्या सेवेतच होते ना, तर मग आम्ही दरवर्षीचं जाणं येणं आमचं तिथंच होतं। आणि मग आम्ही असं मानलं का आपल्या घरी का नाही करायचं, तर आमच्याकडे यात्रेला निघालो आम्ही। कुठल्या? असं फेरी, महाराष्ट्र दर्शन मग निघालो आम्ही। कोणत्या वर्षी? आम्ही तरी 81-80 मध्ये, बाबाजीच्या निर्वाणानंतर। मग निघालो तर आम्ही अनंत महाराज, गोरेगावचे पुंडलिक महाराज, आम्ही अजून दांबापहूरचे श्रावण महाराज, बाबूराव महाराज, असे सगळ्यांचे दर्शन घेतले आम्ही। सगळे संतांचेच दर्शनाला गेलो होतो। मग आम्ही शिर्डी, शेगाव हे ते करून सगळं आलो। तर गोरेगावला शेवट आलो। अच्छा, पुंडलिक महाराज भेटायला। तर त्यांच्याकडे दर्शनाला असं बसलोच होतो। तर त्यांना म्हणलं, अरे काय येते म्हणे, का फिरतो म्हणे, तुझ्याच तर घरी आहे म्हणे, आपल्या घरीच आणणं म्हणे। बापरे, पुंडलिक महाराजांनी प्रत्यक्ष सांगितलं। मग आम्ही आमच्या घरी त्यांच्या लक्षात पहिले नाही आलं। बाबाजी म्हणे मला म्हणे समजून नाही आलं म्हणे, थोडस समजून सांगा तर बरं होईल। बरं होईल बा, कळलं नाही बा तुमची भाषा। तर मग म्हणे, अरे म्हणे तुझ्याच घरी आहे म्हणे सगळं काही म्हणे, तू असं फिरशील कशाला म्हणे, आपल्याच घरी ठेव म्हणे, तुझ्याच घरी आहे म्हणे सगळं काही। मग बाबाजीने हे ठाणलं, हो म्हणे माझी इच्छा आहे म्हणे का बाबाजीले आपल्या घरी बसवायचं, तर मी तेच तर म्हणतो ना म्हणे। असं म्हणाले पुंडलिक महाराज। पुंडलिक महाराज। मग आम्ही 81 मध्ये मग
असं मंदिर बांधलं हे. तर मंदिर आम्ही हे हातानं सगळं तयार केलं पहिले घराच्या सावारात, ह्या. हो, अंगणामध्ये, आपल्याच याच्यात आहे कधी. अंगणात. तर आम्ही सगळं आपल्या हातानं सगळं तयार केलं पहिले, खालचा पायवा हे ते. आणि मग बाबाजीची मूर्ती बसवायची बा म्हणून तर एक फेरी टाकली सगळ्या संताकडे पुन्हा. बर. का आपल्याला महाराजाची मूर्ती स्थापन करायची आहे तर या बा म्हणून अक्षदा देऊन आले त्यांना. हा, मग आले दामापूरचे श्रावण महाराज आले. दामापूरचे. हा, बाबूराव महाराज होते, अकोल्याचे अनंतराव महाराज होते, पुंडलिक महाराज आले, पारटसिंगाची सतीमाई आली. हे सगळे संत आले. आम्ही 7 दिवस सप्ताह केला. आणि सगळे त्यांचे भजन मंडळवाले सकट 25-30 लोक आम्ही 7 दिवस ठेवले. शेवट आम्ही 82ला ते मूर्ती स्थापन केली. आणि मग ते महाराज लोक विधिवत झाल्यासारखे झाले, म्हणजे संतांच्या हाताने मूर्तीची स्थापना आहे. अतिशय प्रसन्न असं मूर्तीचं स्वरूप आहे तुमच्याकडचे. सिमेंटचीच बनलेली मूर्ती आहे, पण त्याच्यात अगदी असे प्राण ओतल्यासारखी मूर्ती आहे. प्रसन्न वाटते. इथं बसलो आहे आपण आता, अतिशय प्रसन्न वाटते. आणि सर्व लहानू भक्तांना, नागपूर येथील जे काही लहानू भक्त आहेत त्या सगळ्या लहानू भक्तांना या चॅनलच्या माध्यमातून मी परत एकदा ॲड्रेस सांगतो की सोमवारी क्वार्टर 39/1 नागपूर, गणेश मंदिराच्या बाजूला, अगदी कोल्हे काकूचं आपल्यासोबत ज्या आहेत लक्ष्मीताई, श्रीमती लक्ष्मीताई नारायणरावजी कोल्हे, त्यांच्या घरी समर्थ लहानूजी बाबांचं प्रसन्न असं मंदिर आहे. प्रसन्न अशी मूर्ती विराजमान झालेली आहे. तर तुमच्या मालकानं सांगितलेले काही अनुभव आहेत का अजून? हे झालं मूर्ती स्थापना. अनुभव हेच आपलं दरवर्षीचे कार्यक्रम करायचं. दरवर्षी आपल्याला जे होते ते पहिले तर आपण खूप लोकांचं केलं मोठं. बरं. आता तेवढं नाही करत आम्ही. तुम्ही कोणते कोणते उत्सव करता मग? आम्ही रक्षाबंधनचा. बरं. बाबाजी गेले होते ना. आणि नारळा पौर्णिमेला. आणि जन्म उत्सव बाबाजी बसवले ते फाल्गुन शुद्ध द्वितीयेला. नाही, षष्टी. फाल्गुन षष्टी. हे षष्टी याची माघ महिन्याची. हो, त्या आईच्या शिवरात्रीच्या पिरियडची ना, जयंतीची, त्या पिरियडला. षष्टीला गजानन महाराज सप्तमी येते, षष्टीला आमच्याकडे राहते. षष्टीला राहते. तिथी दिली होती महाराजानं. अच्छा. तिथी नाही बदलवायची म्हणे. तुम्ही षष्टीला करता आणि टाकरखेडला द्वितीयाला. ते शिवरात्री. द्वितीयाला असते ना, बरोबर आहे. तिथी दिली. आणि कशी मान्यता आहे, मेन ठिकाण जे आहे आता, म्हणजे सगळीचकडे मान्यता आहे, मेन ठिकाणचा कार्यक्रम झाला रे झाला का त्याच्यानंतरच्या तिथे राहते सगळीकडे मग कार्यक्रम होते. बाकी ठिकाणी मेन ठिकाण आपलं महासमाधीचं बाबाजीचं टाकरखेडा आहे का नाही? तर बरं, तुम्ही टाकरखेड्याला वगैरे जात नसता का मग? आता जातो ना. जाता का? बरं. आता उत्सवाच्या वेळेस गेलो होतो, पुराणा तांदळाचा कट्टा घेतला, तांदूळ दिली, सगळं परिवार गेलो आम्ही गाडी करून. ते ऊर्जा स्थान आहे ना आपलं, बाबाजीचं मेन ठिकाण आहे ना. आपण आपल्या घरी करतो, पण बाबाजीच्या दर्शनाला एक झालेच पाहिजे. महासमाधी आहे ना, जिवंत समाधी आहे बाबाजीची तिथं. बरोबर आहे. तर काकू, तुम्ही जे काही लहानूजी स्वानुभव या चॅनलला आपले अनुभव सांगितले, या चॅनलचा उद्देश सांगतो तुम्हाला. गेल्या 1.5 वर्षापासून जवळपास ही चॅनलची निर्मिती करण्यात आली. बाबाजीचा एक साक्षात्कार म्हणा किंवा बाबाजीची प्रेरणा म्हणा, का ज्या लोकांनी समर्थ लहानूजी बाबांना पाहिलं त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीला माहीत नाही बाबाजी काय होते काय नाही, काय सामर्थ्य होतं ना, काय त्याची शक्ती होती बा, हे माहीत नाही. हे माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि एक प्रकारचा बाबाजीच्या कार्याचा प्रचारच आहे हा. तर या लहानूजी स्वानुभवचा हा उद्देश आहे. आणि तुम्ही जे काही लहानूजी बाबांचे आज अनुभव सांगितले, फारच सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती तुमच्या घरी विराजमान आहे बाबाजीची. आणि अनेक संतांच्या संमतीनं झाली. पुंडलिक बाबानं तुम्हाला, तुमच्या मालकाला, तुम्ही जेव्हा तीर्थयात्रेला होते प्रेरणा दिली, सांगितलं त्यांच्या मुखामधून, म्हणजे प्रत्यक्ष बाबाजीनं सांगितलं. सगळे संत एकच आहे, सगळं एकच राहते आहे की नाही. देहानं जरी वेगळे असले तरी कनेक्शन मात्र त्याचं तारायंत्र एकच आहे. तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. जय गुरु, जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय. सब संतन की जय.